मेरे गुनाहों की सजा मेरी माँ को मत दो असे मंदिरातील देवाला हात जोडून विनवणी करत असतानाचे भावनिक दृश्य अमिताभ बच्चन अभिनीत दीवार या गाजलेल्या चित्रपटात दाखवण्यात आले आहे। प्रत्यक्ष जीवनात मेरे गुनाहों की सजा मेरे बच्चों को मत दो असे भावनिक आवाहन देवाला करण्याची वेळ काहींवर येते। जळगाव पोलीस दलातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावर अशीच काहीशी वेळ आली। भूतकाळात आपल्या हातून घडलेल्या चुका, माणसे ओळखण्यात झालेल्या चुकांची शिक्षा आपल्या मुलीला का, असा सवाल या महिला पोलीस कर्मीला पडला आहे। जळगाव पोलीस दलातील एक महिला पोलीस कर्मचारी आणि तिची अल्पवयीन मुलगी अशा दोघी मायलेकी शांत आणि सुखाने जीवन जगत होत्या। या महिला पोलीस कर्मचारीने काही वर्षापूर्वी एका तरुणासोबत विवाह केला। विवाहानंतर त्या तरुणापासून महिला पोलीस कर्मीला एक मुलगी झाली। मात्र काही कारणास्तव पती पत्नीत बेबनाव सुरू झाला। काही कालावधीनंतर ते पती पत्नी विभक्त झाले। ड्युटी सांभाळून या महिला पोलीस कर्मचारीने तिच्या मुलीचे संगोपन केले। बघता बघता ती मुलगी लहानची मोठी झाली। दोघी मायलेकी आपले जीवन एकमेकींच्या सोबतीने व्यतीत करत होत्या। पूर्वाश्रमीच्या पतीपासून विभक्त होण्याचा या महिला पोलीस कर्मीचा एक अध्याय संपला होता। पुन्हा नव्या उमेदीने ती महिला पोलीस कर्मी आपली ड्युटी सांभाळून आपल्या मुलीचे पालनपोषण करत होती। पुरुषाशिवाय महिलेचे जीवन अपूर्ण असते। पतीच्या रूपातील पुरुषच महिलेच्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करू शकतो याची जाणीव या महिला पोलीस कर्मीला झाली। या कालावधीत तिची ओळख परराज्यातील एका तरुणासोबत झाली। परराज्यातील तरुणासोबत ओळख झाल्यानंतर दोघातील सहवास वाढत गेला। सहवासातून दोघात मैत्री झाली। मैत्रीतून दोघातील प्रेमाचा अंकुर फुलत गेला। मागच्या पतीला विसरून या पोलीस महिलेने त्या तरुणासोबत प्रेमाच्या अनाभाका घेतल्या। तुझ्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलीसह मी तुझा स्वीकार करण्यास तयार आहे असे तो तिला म्हणाला। त्यामुळे आपल्याला एक पती आणि आपल्या मुलीला एक बाप मिळणार असल्याचे तिच्या लक्षात आले। तडजोड ही जीवनाची दुसरी बाजू असल्याचे तिला तिच्या आजवरच्या अनुभवातून लक्षात आले। जीवनात मनुष्याला कुठेतरी तडजोड करावी लागते। तडजोडीशिवाय पर्याय नाही असा तिने मनाशी विचार केला। या विचारातून तिने त्या तरुणासोबत दुसरा विवाह करण्याचे निश्चित केले। काही वर्षापूर्वी या महिला पोलीस कर्मीने त्या तरुणासोबत पुनर्विवाह केला। तिच्या मुलीसह त्याने तिचा स्वीकार केला। ही महिला इकडे पोलीस दलात कार्यरत होती, तिकडे तिचा पती परराज्यात नोकरी करत होता। दोघे सुटी काढून एकमेकांना भेटायला ये जा करत होते। अशा प्रकारे या महिलेच्या जीवनातील दुसरा अध्याय सुरू झाला। आता पुन्हा आपले सुखाचे दिवस आले असे ती समजत होती। मात्र हा तिचा एक भ्रम होता। बघता बघता तिची मुलगी जवळपास 15 वर्षाची झाली। आपला दुसरा पती हसतमुख, बोलका आणि मदतीसाठी तत्पर असल्याचे ती समजत होती। मात्र त्याच्या त्या मुखवट्यामागे काय दडले आहे याचा तिला आणि तिच्या मुलीला अंदाज आला नाही। तो अधूनमधून जळगावला दोघा मायलेकींना भेटण्यासाठी येत होता। कितीही झाले तरी तो तिच्या मुलीचा सावत्र बाप होता। काही वर्षापूर्वी दिवाळीच्या सुट्ट्या घालवण्यासाठी या मायलेकी तो राहत असलेल्या गावी परराज्यात गेल्या। तेथील थंड वातावरण, बर्फाच्छादित टेकड्या आणि नवीन घराचा या मायलेकींनी मनमुराद आनंद लुटला। दिवाळीच्या सुट्ट्या दोघा मायलेकींनी हसत खेळत घालवल्या। दिवाळी आटोपल्यानंतर दोघी मायलेकी पुन्हा जळगावला परत आल्या। काही दिवसांनी या महिला पोलीस कर्मीच्या अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवर एक व्हिडिओ आला। तो व्हिडिओ पाठवणारा दुसरा तिसरा कुणी नव्हता तर तो होता तिचा सावत्र बाप। आपल्या दुसऱ्या पतीने आपल्या मुलीला कोणता व्हिडिओ पाठवला आहे याची या महिला पोलीस कर्मीला काहीही कल्पना नव्हती। तो व्हिडिओ बघून या अल्पवयीन मुलीच्या मनात धस झाले। तिच्या अंगावर शहारे आले। तो तिच्या अंघोळीचा व्हिडिओ होता। दिवाळीची सुट्टी घालवण्यासाठी या मायलेकी त्याच्याकडे परराज्यात गेल्या असताना त्याने हा व्हिडिओ तयार केला होता। अल्पवयीन मुलगी सावत्र असली तरी ती नात्याने त्याची मुलगीच होती। मात्र नात्याचे भान न ठेवता त्याने पत्नीच्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलीचा आंघोळ करताना व्हिडिओ तयार केला होता। तो व्हिडिओ त्याने त्याच्या सावत्र मुलीला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवला होता। अल्पवयीन मुलीने त्याला याबाबत विचारणा केली। त्यावर त्याने पलीकडून उत्तर दिले की तू जेव्हा तुझ्या आईसोबत माझ्याकडे आली होती तेव्हा मी हा व्हिडिओ तयार केला आहे। त्याचे बोलणे ऐकून लाज, भीती आणि अपराध भाव यांच्या जाळ्यात अडकून ती गप्प बसली। भीतीपोटी तिने हा प्रकार तिच्या पोलीस असलेल्या आईला सांगितला नाही। तिने तिच्या सावत्र बापाचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला। आता या अल्पवयीन मुलीच्या जीवनातील भयाचा नवा अध्याय सुरू झाला। काही महिन्यापूर्वी या मायलेकी पुन्हा त्याच्याकडे परराज्यातील गावी गेल्या। त्यावेळी घरात कुणी नसताना त्याने त्याच्या सावत्र मुलीला खोलीत बोलावून तो व्हिडिओ पुन्हा दाखवला। यावेळी त्याने तिला धमकी दिली की तू माझ्यासोबत संबंध ठेव, तू जर माझे ऐकले नाही तर मी हा व्हिडिओ सर्वांना दाखवेन। त्याच्या या धमकीमुळे ती मुलगी घाबरली। हा प्रसंग तिच्या बालमनावर कायमचा कोरला गेला। भीती, अश्रू आणि न सांगता येणारी लज्जास्पद गोष्ट या सर्वांचा विचार करत ती गप्प बसली। तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला नाही।
जळगावला परत आल्यानंतर देखील या अल्पवयीन मुलीचे दुःख संपले नाही. काही दिवसांनी तो जळगावला आला. त्याने यावेळी देखील तिला धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. 2 वेळा हा प्रकार घडला. एके दिवशी मद्याच्या नशेत त्याने तिला सर्वांसमोर त्या व्हिडिओची धमकी दिली. मद्याच्या नशेत आपला पती आपल्या मुलीच्या कोणत्या व्हिडिओची गोष्ट सांगत आहे हे त्या पोलीस महिलेला समजले नाही. तिने तिच्या मुलीला विचारणा केली असता सत्य बाहेर आले आणि सर्व उलगडा झाला. तिने तिच्या पतीला याबाबत जाब विचारला असता त्याने दोघा मायलेकींना मारहाण केली. या घटनेनंतर तो पुन्हा जळगावला आला. त्यावेळी त्याने पुन्हा या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी या मुलीने आपल्या आईला सोबत घेत जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठले. नराधम सावत्र बापाविरुद्ध मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आला. मात्र हा गुन्हा ज्या राज्यात घडला तेथील स्थानिक पोलीस स्टेशनला हा गुन्हा वर्ग करण्यात येणार आहे. भीतीतून मौन जन्म घेत असले तरी न्यायासाठी आवाज उठवणं हेच खरे धैर्य असते हे या घटनेतून दिसून येते.